नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण ओल्या नारळाची वडी बनवणार आहोत. ही वडी मस्त अशी वरतून थोडीशी कडक आणि आतून मऊ अशी बनवून तयार होते. सेट व्हायला सुद्धा अजिबात त्रास देत नाही. जशी आपण ही वडी बनवली की लगेच ती ताटामध्ये व्यवस्थित अशी सेट होते. तिचे तुकडे पडत नाहीत किंवा मग खूप अशी चिपकून बसत नाही. छान अशा त्याच्या वड्या पडतात. बनवणं खूप सोपं आहे आणि न बिघडता ही वडी आज आपण बनवणार आहोत. या पद्धतीने जर वडी बनवली तर ती वडी अजिबात बिघडणार नाही. तर आपण वडी बनवायला सुरुवात करूयात. तर मी इथे ओला नारळ घेतलेला आहे. हा नारळ आता आपल्याला पूर्ण पांढरा करून घ्यायचा आहे. त्याच्यावरचं जे हे थोडंसं लालसर कलरचं आवरण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बटाटे सोलायचं जे पिलर असतं त्यानेच मी हे सर्व असं काढून घेत आहे. थोडं फार राहिलं तर हरकत नाही, या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर सर्व नारळाचं जे आवरण आहे ते मी काढून घेतलं आहे. आता याचे बारीक बारीक तुकडे असे आपल्याला करायचे आहेत. सर्व नारळांचे असेच बारीक तुकडे आता मी करून घेतलेले आहेत आणि हे सर्व तुकडे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू. याला व्यवस्थित असं दळून घेऊ. हे नारळाचे तुकडे दळत असताना आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. असंच याला 2-3 वेळेस मिक्स करून व्यवस्थित दळून घ्यायचं आहे. तर हा नारळाचा चव खूप असा बारीकसुद्धा होत नाही किंवा खूप मोठासुद्धा ठेवायचा नाही. या पद्धतीने आपल्याला त्याला दळून घ्यायचं आहे. जसं आपण एखाद्या बारीक खिसणीने नारळ खिसून घेतो तसा आपल्याला तो दळायचा. आता कुठल्याही एका भांड्याने हा नारळाचा चव आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर एका वाटीने हा चव मी आता मोजून घेतलेला आहे आणि पूर्ण 1 वाटी असा हा नारळाचा चव भरलेला आहे. आता लगेच मी याला एका कढईमध्ये टाकून घेतलं आहे. याच वाटीने आपल्याला याच्यामध्ये साखरसुद्धा टाकायची आहे. आता कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि सुरुवातीला मोठ्या गॅसवरती हा नारळाचा चव आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. पाव चमचा तूप याच्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे नारळाला अजून छान अशी चव येते. तर सुरुवातीला 1 मिनिटासाठी मोठ्या गॅसवरती मी याला असं परतून घेते. आता हा नारळ थोडासा सुटसुटीत होईपर्यंत असाच आपण मिक्स करत राहू. तर आता थोडासा हा कोरडा होऊ लागला की गॅस लगेच बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे नारळ कढईला चिकटणार नाही. तर पहा, थोडा हा आता सुट्टा झाला आहे आणि थोडासा कोरडासुद्धा झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर टाकूयात. नारळाचा चव जेवढा असेल त्याच्या अर्ध्या पटीने आपल्याला साखर टाकायची आहे. साखर थोडी मिक्स करून घेतली की आता याच्यामध्ये 3 चमचे दुधावरची साय आपल्याला टाकायची आहे. एखादी वेळेस साय आपल्याकडे नसेल तर अर्धी वाटी दूधसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या साखरेला हळूहळू चांगलं पाणी सुटू लागेल आणि हे मिश्रण थोडंसं आपल्याला पातळ वाटेल. तर मीडियम गॅसवरती हे आपल्याला सतत असं मिक्स करत राहायचं आहे, ज्याच्यामुळे मिश्रण कढईला लागणार नाही आणि सर्व नारळ छान असा परतवल्यासुद्धा जाईल. तर पहा, मीडियम गॅसवरतीच मी याला व्यवस्थित असं मिक्स करत राहिले आणि यातील आता साखर जी आहे ती चांगली विरघळलेली आहे. हे सारण थोडंसं ओलसर असं आपल्याला दिसत आहे. आता हे सारण ओलसर झालं आहे. वापस आपल्याला याला चांगलं कोरडं होईपर्यंत असंच परतवत राहायचं आहे, म्हणजे त्याच्या वड्या छान अशा पडतात. मीडियम गॅसवरतीच मी ह्याला असं परतून घेते आणि असं वाटू लागलं की सारण कढईला चिकटतंय तर गॅस आपण बारीक करून घेऊयात. तर पहा, हे किती आता ओलसर असं झालेलं आहे. गॅस आता मी बारीक करून घेतलाय. आता आपलं वडीसाठीचं जे मिश्रण आहे ते चांगलं तयार होत आलेलं आहे. फक्त थोडंसं आपल्याला ह्याला परतवण्याची गरज आहे. तर इथून पुढे मी याला बारीक गॅसवरतीच असं मिक्स करून घेणार आहे. तर पहा, मस्त असा याला कलरसुद्धा आलेला आहे. आता आपण काय करूयात, एक प्लेट घेऊ आणि याच्यामध्ये थोडंसं हे मिश्रण टाकून बघू.
अर्ध्या मिनिटासाठी याला बाजूला ठेवू, थोडंसं थंड होण्यासाठी. तोपर्यंत कढईतलं मिश्रण मिक्स करून घेऊयात. आता आपण जे वाटीमध्ये मिश्रण ठेवलेलं आहे ते चेक करून बघू. तर याचा आपल्याला छोटीशी अशी गोळी व्हायला हवी असं मिश्रण करून घ्यायचं आहे. पण तुम्ही पाहू शकता थोडंसं हे हाताला चिकटतंय, अजून व्यवस्थित अशी याची गोळी होत नाही आहे. तर फक्त 1 मिनिटासाठी आपल्याला याला अजून मिक्स करत राहायचं आहे. गॅस पूर्ण बारीक केलेला आहे. बारीक गॅसवरतीच मी याला असं मिक्स करून घेत आहे. हे मिश्रण थोडंसं कोरडं होईपर्यंत आपल्याला सतत त्याला असं मिक्स करायचं आहे. आता आपण थोडं ओलसर असताना जर या वड्या सेट करायला गेलो तर त्या वड्या सेट होत नाहीत. पूर्ण अशा त्या चिकटतात आणि ताटामध्येच त्या चिपकून बसतात, त्याच्या वड्या पडत नाहीत. आणि जर खूप हे मिश्रण कोरडं होईपर्यंत आपण कढईमध्ये ठेवलं तरीसुद्धा वड्या व्यवस्थित पडत नाहीत. खातानासुद्धा त्या थोड्या कडक लागतात आणि यातील जो नारळ आहे तो पूर्ण असा सुटसुटीत होतो, अजिबात त्याच्या वड्या पडल्या जात नाहीत. त्यासाठी आपल्याला अगदी बरोबर असं हे सारण बनवून घ्यायचं आहे. आणि जर चुकून सारण थोडंसं कडक झालं आणि वाटलं की याच्या आता वड्या पडत नाही आहेत, नारळ पूर्ण असा सुटसुटीत झाला आहे, तर 2-3 चमचे दूध याच्यामध्ये टाकायचं आणि हे मिश्रण पूर्ण लेवलमध्ये आणायचं. म्हणजे थोडंसं ओलसर असं करून घ्यायचं. छान अशा त्याच्या वड्या पडतात. तर पहा, मी आता याला व्यवस्थित असं मिक्स केलं आहे आणि खूप हे कोरडंसुद्धा झालेलं नाही किंवा खूप ओलसरसुद्धा नाही. या पद्धतीचं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. हे मिश्रण थोडंसं हातामध्ये घ्यायचं आणि याची छोटीशी अशी गोळी व्हायला हवी असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता एका प्लेटला थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे वड्या प्लेटला चिकटणार नाहीत. हे सर्व जे वड्यांचं मिश्रण आहे ते या प्लेटमध्ये आपण टाकून घेऊयात. चमच्याने हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं या प्लेटमध्ये सेट करून घ्यायचं आहे. थोडासा त्याला चौकोनी असा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. आता एखाद्या वाटीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि ती वाटी व्यवस्थित अशी या वड्यांवरती आपल्याला फिरवून घ्यायची आहे. म्हणजे वडी छान अशी प्लेन दिसते आणि त्यातील जो नारळ आहे तो व्यवस्थित असा सेट होतो. तर आता मी याच्यावरती एक वाटीने व्यवस्थित असं याला फिरवून घेतलं आहे. कुठे थोडीफार जाड असं मिश्रण राहिलेलं असेल तर ते वाटीने एकसारखं करून घ्यायचं. तर पहा, आता हे व्यवस्थित असं बनवून झालं आहे. अर्ध्या तासानंतर हे थोडंसं सेट झालं की लगेच याच्या वड्या पाडून घ्यायच्या. खूप वेळ याला ठेवायचं नाही. नंतर जर तुम्ही याच्या वड्या पाडायला गेलात तर वड्या तुटतील. तर अर्ध्या तासापर्यंत याला सेट होऊन द्यायचं आणि लगेच याच्या थोड्या अशा वड्या पाडून घ्यायच्या. म्हणजे व्यवस्थित अशा याच्या वड्या पडल्या जातात. वड्या पाडताना हळूवारपणे पाडायच्या. ह्या वड्या खूप नाजूक असतात, पटकन मोडतात सुद्धा. तर या पद्धतीने आता मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा या आपल्या नारळाच्या वड्या बनवून तयार झाल्यात. 3-4 तासामध्ये व्यवस्थित अशा या सेट होतात. तर पहा, मस्त अशी ही आपली नारळाची वडी बनवून तयार झालेली आहे. आतून मऊ आणि वरतून थोडीशी कडक अशी ही वडी बनते. तर बनवून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.